बस 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 नको. 83 नंतर 89 ला लाईट आली. म्हशीला पाणी पाजायला तिचे बॅरल ठेवले वरती, त्याच्यात तो पाणी पिऊन जातो. सकाळी पाणी पिऊन तिथनं गेला होता, कारण का त्याचे 2 पाय भिजले होते त्या कट्ट्यावर पाय ठेवलेत ना तिथे. त्याच्या जोडीला हा एक आहे, ही मनी, आणि याच्या जोडीचा एक बाळू नावाचा बोका होता. त्या समोर नेल्यामुळे हे आता घराच्या बाहेर जात नाही. त्याला उचलून नेलं त्या काळ्या बोक्याला. तेव्हापासून हे रात्रीचं बाहेर जात नाही आता, कारण का त्यांनी बघितलंय त्याला नेतात. तेव्हा आता आम्हाला बाळगायला सुद्धा भीती वाटते. दिसायलाच कसला वाटतं. 50-60 वर्षाच्या वर. 58 शाळा झाली, त्याला आपण टेबल बनवले. ते काय त्याला किती वर्ष झाली माहिती तुम्हाला? जास्त 50 वर्षापेक्षा जास्त. हे तुम्ही स्विच बोर्ड बघू शकता तेव्हाचे. तो पण ही बटणं लावलेली आहेत 83 सालात. आणि हे सचिन दादाचे आजी आजोबा. फिटिंग घराचं झालंय 83 सालामध्ये, आणि लाईट आली 89 लाईट येईल म्हणून 83 सालामध्ये फिटिंग करून ठेवलं होतं. आमच्यातलेच काही जण फिटिंग करणारे होते, बाबांचे मित्र. त्यावेळी मग तुझ्या घरचं आपण फिटिंग करून टाकूया, लाईट येतील तेव्हा येतील. 83 नंतर 89 ला लाईट आले, पण 89 ला लाईट आल्यानंतर फक्त बल्ब लावले आपण, ट्यूब लावल्या, तिथल्या तिथे एकही बटन फॉल्टी नाही, आणि आजही नाही. ही खोसलाची बटन आहेत त्यावेळी. लाईट आली नव्हती पण बटणं लागली होती, आणि ती एकदम परफेक्ट लागली. सगळी बटणं चालू. ते लाईट लावलाय, तिकडची लाईट सगळ्या चालू झाल्या. जेव्हा लाईटी नव्हत्या तेव्हाचा जो सोर्स होता तो म्हणजे हा काचेतून जो सूर्यप्रकाश यायचा घरात, तो इनफ असायचा. आता इथे कुठे लाईट लावलेली नाहीये, तरी पण आतमध्ये पूर्ण उजेड पडला. भाजणीचे वडे, दही, त्यानंतर लसूण चटणी, त्यानंतर खोबऱ्याची चटणी, आणि हे कोकणातलं घर एक नंबर. तर मी हे सगळं संपवणार आहे. हा अनुभव एक नंबर होता. सचिन दादा थँक्यू. तर आता मी खाऊन घेतोय भाजणीचे वडे, गरम गरम खुशीत. काकी एक नंबर. भाजणीचे वडे नाही, एवढे क्रिस्पी आहेत ना, तोंडात टाकल्या विरघळतात. म्हणजे मिरचीचं लोणचं आहे, दही टाकून फोडणी दिलेली आहे. मी मगाशी बोललो की हे खोबऱ्याची चटणी आहे, आणि हे एक नंबर आहे जे काय आहे ते. अरे मजाच आहे. त्याच्याकडे एक पद्धत आहे की सगळं जेवण झालं की त्याच्यावर हे अमृत आहे. आज फुकट आहे जा, पुढच्या वेळी पैसे घ्या. फुकट ते पौष्टिक म्हणतो आपण. ते आता मी पिणार आहे. तुका नुसती खायला द्यायचा कर. एक नंबर ताक. हा? नको नको गरम गरम वडा. काकी नकोय. बस 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 नको. घरी जाऊन तिथं दादा आम्हाला मारणार. बस एक नंबर. तर फायनली पोटभर खाऊन झालेलं आहे, आणि सचिन दादाचं सगळं घर एक्सप्लोर केलेलं आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, आणि फॉलो करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर हा कोकणातला अनुभव घ्यायचा असेल, सचिन दादाला नक्की संपर्क साधा, आणि त्याचे इंस्टाग्राम आयडी मी कॅप्शन मध्ये टाकतोय. भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराज. काका चला. या तुम्ही. येस, नक्की नक्की येणार.